नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकांची बेरीज. तर प्रत्येक इयत्तेमधला आणि प्रत्येक गणिताच्या प्रत्येक इयत्तेमध्ये हा शिकवला जाणारा एक गणिताचा भाग आहे दशांश अपूर्णांकांची बेरीज. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जशी साधारणतः बेरीज करत असतो तीच बेरीज दशांश अपूर्णांकाची त्याच पद्धतीने करायची असते. फक्त फरक जी आपण साधारण बेरीज करतो त्याच्यामध्ये दशांश चिन्ह नसतं आणि आता आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज या ठिकाणी शिकणार आहोत. आता साधारणतः बेरीज आपण बघतो की या ठिकाणी साधारणपणे बेरीज आपण अशी करत असतो. ही झाली आपण दररोज करणारी बेरीज. आता दशांश अपूर्णांकाची जी दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना आता आपण उदाहरण घेऊ 4.28 अधिक 628.32. आता हीच बेरीज आपल्याला या ठिकाणी जर मांडणी करायची असेल उभ्या मांडणीमध्ये, तर मांडणी करत असताना हे दशांश चिन्ह आणि हे दशांश चिन्ह संख्येतील एकाखाली एक आले पाहिजे. तर मांडणी करत असताना 4.28 दशांश चिन्ह त्या डावीकडे ज्या संख्या आहेत त्या आपण दशांश चिन्हाच्या या भागात लिहिणार आहोत डाव्या बाजूला. तर 628 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि ह्या दोन संख्या, अशा पद्धतीने आपल्याला आता बेरीज करायची आहे. 8 आणि 2 10, 3 आणि 3 6. आजच्याचा एक या ठिकाणी दशांश चिन्ह जसं तसं द्यायचं आहे. 8 आणि 4 12, चला 1, 2 आणि 1 3 आणि 6. तर याचं उत्तर आलं 632.60. अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करता आली पाहिजे. अंकाची बेरीज कशी करायची अजून एक उदाहरण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेले आहे. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 8.26 अधिक 96.28. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे. 8.26 अधिक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि पुढच्या संख्या ज्या असतील त्या अशा पद्धतीने आणि मागील संख्या. उदाहरणार्थ त्या ठिकाणी 8 आणि 6 14, 4 1, 4 आणि 1 5, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 8 आणि 6 14, 1 चा आणि यांची बेरीज. अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करता आली पाहिजे. आता हेच अजून दुसरं उदाहरण घेऊ आपण. या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 69.65 अधिक, आता पूर्णांकाच्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 984 अधिक 26. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बेरीजेमध्ये हा गणितातील एक बेसिक नियम आहे आणि दशांश चिन्हाची बेरीज करताना दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना हा एक नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याची बेरीज आपण करू. 5 आणि 6 11, चला 1, 3 1 9, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. नंतर 9 4 13, चला 1, 15, चला 1, 10 4 14, 1 आणि 10. तर अशा पद्धतीने आपल्याला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेऊन आपण बेरीज करता आली पाहिजे. आता अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. 0.40 अधिक 6.48 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं बेरजेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी बेरीज वरती आता संख्या नाही म्हणजे एकतर आपण 0 मानतो किंवा या ठिकाणी संख्या नसलेली म्हणजे नगण्य आहे म्हणजे 0 आहे या ठिकाणी. तर बेरीज करताना 5 4 आणि या ठिकाणी किती येणार 8 आणि 4 आणि 4 8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि 6. अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना एक
साधा नियम आहे की दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेणं आवश्यक आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडे ते कितीही अंक असले तरी चालतील, दशांश चिन्हाच्या उजवीकडे कितीही अंक असले तरी चालतील. या ठिकाणी पण तसंच की आपण दशांश चिन्हाच्या डावीकडे आता या ठिकाणी 3 अंक आहे, या ठिकाणी 4 अंक आहे. दशांश चिन्हाच्या इकडे उजवीकडे 2 अंक आहे, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहे. तर या संख्या किंवा अंक कितीही असले तर त्याचा काही या ठिकाणी फरक पडत नाही. फक्त बेरीज करत असताना नियम एकच आहे की दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेणं आवश्यक आहे.